करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या अर्चना पार्क आणि दादोबा पार्क परिसरातील 2 घरं चोरट्यांनी फोडली। या घरफोडीत दागिने आणि रोख रकमेसह सुमारे 3.5 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय, तर अन्य एका ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झालाय। या प्रकरणी करवीर पोलिसात नायकवडी आणि मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रुक्मिणी दादासाहेब नायकवडी या आपल्या कुटुंबियांसमवेत वडणगे इथल्या अर्चना पार्क परिसरामध्ये राहतात। नायकवडी या 2 दिवसांपूर्वी घरगुती कार्यक्रमानिमित्त परगावी गेल्या होत्या। शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला। यावेळी चोरट्यांनी तिजोरीतील 1.5 तोळे वजनाचे मणिमंगळसूत्र आणि 1 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे। याच परिसरातील रमेश परीट यांच्या घरातही चोरीचा अयशस्वी प्रयत्न झालाय। या ठिकाणी 3 चोरटे फिरत असल्याचं इथल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालंय। यानंतर चोरट्यांनी दादोबा पार्क परिसरातील अमोल मराठे यांच्या बंद घरातून 3.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केलेत। चोरट्यांनी या 2 ठिकाणच्या घरफोडीतून 5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 1 लाख रुपयांची रोकड असा जवळपास 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। दरम्यान आज सकाळी करवीर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत श्वान पथकाच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। श्वानानं चोरी केलेल्या घराच्या पिछाडीस असलेल्या उसाच्या शेतापर्यंतचा माग दाखवला। या ठिकाणी चोरट्यांनी कडी-कोयंडा उचकटण्यासाठी वापरलेली कटावणी पोलिसांना मिळून आली आहे। या प्रकरणी करवीर पोलीस अधिक तपास करतायत। गावातील 2 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे।